नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 एप्रिल 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्नांचा समावेश केला आहे आणि आपण स्पष्टीकरण देखील आपण त्या सर्व प्रश्नांचे पाहणार आहोत। तर आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात। तर 2027च्या डिजिटल जनगणनेचा हा पहिला टप्पा केव्हापासून सुरू होत आहे? तर तो होत आहे 1 एप्रिल 2026 पासून सुरू, म्हणजे आजपासून सुरू होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर 2027च्या पहिल्या संपूर्ण डिजिटल जनगणनेचा हा पहिला टप्पा घर, यादी आणि ग्रहगणना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होत आहे आणि हा टप्पा सप्टेंबर 2026 पर्यंत चालेल, ज्यामध्ये मोबाईल ॲप आणि पोर्टलद्वारे डिजिटल डेटा गोळा केला जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या टप्प्यामध्ये नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन भरू शकणार आहेत। यानंतर आपण या जनगणनेचे महत्त्वाचे तपशील देखील पाहून घेऊयात। तर पहिला टप्पा घर, यादी, ग्रहगणना, तर 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026। ठीक आहे, सर्वांनी तारीख लक्षात ठेवा। आणि दुसरा टप्पा लोकसंख्या गणनेचा आहे। तर फेब्रुवारी मार्च 2027 यामध्ये जात गणना देखील समाविष्ट असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याची वैशिष्ट्य काय आहे? तर ही आपल्या भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या काळामध्ये पार पडेल आणि स्वगणनेचा पर्याय 1 ते 15 मे 2026 दरम्यान उपलब्ध असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊयात। हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्या येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी। तर मुंबई महापालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे अश्विनी भिडे। काय नाव आहे? तर अश्विनी भिडे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महापालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला प्रमुख आयुक्त म्हणून वरिष्ठ IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची नुकतीच नियुक्ती 31 मार्च 2026 रोजी करण्यात आली आहे। तर त्यांनी भूषण गगराणी यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, 1995 बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या अधिकारी असलेल्या भिडे या महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त आहेत। ठीक आहे, यानंतर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर पहिले महिला आयुक्त अश्विनी भिडे 1995 बॅच IAS अधिकारी आहेत त्या, आणि त्यांचे मागील कार्य पाहून घेऊयात आपण। तर त्या यापूर्वी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून कार्यरत होत्या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांची ओळख तर मेट्रो क्वीन म्हणूनही त्या ओळखल्या जातात। यानंतर तिसरा प्रश्न आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर कोणत्या रेल्वे प्रशासनाने मराठी भाषेचा पर्याय वगळल्यामुळे भरती जाहिरात रद्द केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे मध्य रेल्वे। काय? तर मध्य रेल्वे। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचा पर्याय वगळल्यामुळे आणि केवळ हिंदी इंग्रजी भाषेची सक्ती केल्यामुळे मध्य रेल्वेने म्हणजे सेंट्रल रेल्वेने आपली 16 मार्च 2026 ची रेल्वे भरती जाहिरात रद्द केली आहे। तर मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि इशाऱ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून आता नवीन अधिसूचनेमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे। यानंतर चौथा प्रश्न आपण पाहून घेऊयात। तर भारत सरकारने नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे मोठे उद्दिष्ट कोणत्या तारखेपर्यंत ठेवले आहे? तर ती तारीख आहे ऑप्शन आहे 31 मार्च 2026 या तारखेपर्यंत ठेवले होते, म्हणजे कालपर्यंत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत सरकारने देशातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्याचे मोठे उद्दिष्ट 31 मार्च 2026 पर्यंत ठेवले होते। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी या मुदतीची पुनरुच्चार केला असून सुरक्षा दलांच्या मदतीने डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाचा समूळ नायनाट करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे। तर महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात। तर अंतिम मुदत ही आहे 31 मार्च 2026 आणि याचे उद्दिष्ट काय आहे? तर छत्तीसगडसह उर्वरित प्रभावित भागातून नक्षलवाद पूर्णपणे संपवणे आणि याचे यश तर
19 ते 2024 दरम्यान नक्षलवादाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली असून अनेक प्रमुख नेते निष्प्रभ करण्यात आले आहेत. तर याचे धोरण पाहून घेऊयात आपण. तर केंद्र सरकार सशस्त्र कारवाई सोबतच आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरण राबवत आहे. यानंतर पुढील प्रश्न आपण 5वा पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी कल्याणासाठी AI आधारित कोणते नवीन सल्लागार व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे? तर त्या व्यासपीठाचे नाव आहे भारत विस्तार. कोणते? तर भारत विस्तार. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर शेतकरी कल्याणासाठी केंद्र सरकारने भारत विस्तार हे नवीन AI आधारित सल्लागार व्यासपीठ सुरू केले आहे. तर या व्यासपीठाची प्रमुख वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात. तर याचे पूर्ण नाव काय आहे? तर भारत विस्तार म्हणजेच व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस असा याचा पूर्ण अर्थ होतोय. तर याचा उद्देश काय आहे? तर शेतकऱ्यांना रिअल टाइम तत्काळ शस्त्रोक्त कृषी माहिती आणि सल्ला देऊन त्यांना तंत्रज्ञान दृष्ट्या सक्षम करणे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशामध्ये अलीकडेच 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आहे? तर याचे योग्य आहे उत्तर ऑप्शन बी, जपान या. कोणत्या? तर जपान या. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच जपानमध्ये 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. तर 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:06 स्थानिक वेळ पूर्व जपानमधील इबाराकी प्रांतामध्ये हे धक्के जाणवले आहे. तर भूकंपाशी संबंधित महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर देश व राज्य जपान आहे. तर इबाराकी आणि तोचिगी प्रांत आहे आणि तीव्रता 5.0 रिश्टर स्केल आणि केंद्र तर दक्षिण इबाराकी प्रांतामध्ये जमिनीखाली सुमारे 48 ते 50 किलोमीटर खोलीवर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याचा परिणाम काय झाला? तर टोकियोमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि खबरदारीचा उपाय म्हणून टोकियो आणि ओमोरी दरम्यानची शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा आणि काळासाठी थांबवण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 7व्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर भावासागर हे खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भंडार म्हणून कोठे घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोची या ठिकाणी. कोठे? तर कोची. तर विद्यार्थी मित्रांनो, भावासागर हे खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भंडार म्हणून कोची येथे घोषित करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या केंद्राबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर स्थान हे केंद्र सेंटर फॉर मरीन लिव्हिंग रिसोर्सेस अँड इकॉलॉजी कोची केरळ येथे स्थित आहे. तर याची घोषणा 30 मार्च 2026 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने या केंद्राला खोल समुद्रातील जीवांचे राष्ट्रीय भंडार म्हणून मान्यता दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश काय आहे? तर आपल्या भारताच्या खोल समुद्रातील जैवविविधतेचे जतन, दस्तऐवजीकरण आणि शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी हे एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून कार्य करत आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर 31 मार्च 2026 रोजी कोणत्या मंत्रालयाचा स्वच्छता पखवाडा संपन्न झालेला आहे? तर ते मंत्रालय आहे पोलाद मंत्रालय. कोणते? तर पोलाद मंत्रालय. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 31 मार्च 2026 रोजी पोलाद मंत्रालय आणि त्या अंतर्गत असलेल्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा स्वच्छता पखवाडा यशस्वीरित्या संपन्न झाला. तर या मोहिमेची काही ठळक वैशिष्ट्ये पाहूयात. तर कालावधी हा स्वच्छता पखवाडा 16 मार्च ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये राबवण्यात आला होता. यानंतर 9वा प्रश्न, ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये नैसर्गिक शुद्धीकरणासाठी काय तयार केले जाणार आहे? तर ऑप्शन ए, तरंगती बाग तयार केली जाणार आहे. काय? तर तरंगती बाग. तर विद्यार्थी मित्रांनो, ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये नैसर्गिक शुद्धीकरणासाठी ठाण्यातील ऐतिहासिक मासुंदा तलावातील वाढते प्रदूषण, दुर्गंधी आणि शेवाळाची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिका तरंगतीबाग प्रकल्प राबवत आहे. तर या नैसर्गिक शुद्धीकरण प्रकल्पामध्ये कोणत्याही रसायनांचा वापर न करता वनस्पतींच्या माध्यमातून तलावातील पाणी स्वच्छ केले
जाणार आहे. तर या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये काय असणार आहेत, तर नैसर्गिक शुद्धीकरण, वनस्पतींची मुळे तलावातील नायट्रोजन आणि फॉस्फरस शोषून घेतात, ज्यामुळे पाणी शुद्ध होते. तर दुर्गंधी व शेवाळ मुक्ती, तर या प्रकरणामुळे तलावातील दुर्गंधी नष्ट होऊन पाणी निळेशार होण्यास मदत होईल. आणि सुशोभीकरण, तर तरंगत्या बागेमुळे मासुंदा तलावाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे, जो ठाण्यातील एक महत्त्वाचा पर्यटन स्थळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून राबविण्यात येणार आहे आणि यामुळे तलावाच्या नैसर्गिक परिसंस्थेला हानी न पोहोचवता पाणी शुद्ध यामध्ये केले जाईल. यानंतर आपण 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात. तर इस्रायली हल्ल्यामुळे कोणत्या देशामध्ये 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लेबनॉन. या कोणत्या, तर लेबनॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, इस्रायली हल्ल्यामुळे लेबनॉन या देशामध्ये 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. तर महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर विस्थापितांची संख्या, तर लेबनॉनच्या अधिकृत राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन युनिट्सच्या माहितीनुसार विस्थापित लोकांची संख्या एकूण 10,49,328 इतकी नोंदवण्यात आली आहे. आणि याचा परिणाम, तर ही संख्या लेबनॉनच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1/5 इतकी आहे. तर याचे मुख्य कारण काय आहे, तर इस्रायलने हिजबुल्ला विरुद्ध केलेल्या तीव्र हवाई हल्ल्यामुळे आणि दक्षिण लेबनॉनमधील गावे रिकामी करण्याच्या आदेशामुळे ही मोठी विस्थापनाची लाट आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारताच्या अंडर-23 फुटबॉल संघाने कोणत्या देशाला 5-0 ने पराभूत केले आहे. तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.